शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी मिलिंद भागवत आपल्या सगळ्यांचं स्वागत। आजचा दिवस आपल्याला खूप छान जावो। आज आपण दापोलीच्या बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉक्टर संजय सावंत यांच्याशी खास बातचीत करणार आहोत। त्यासोबतच कोकणातल्या मत्स्य उत्पादकांच्या आणि राज्यातल्या पशुवैद्यकांच्या काही समस्या जाणून घ्यायच्या आहेत। सुरुवात करूयात अन्नदाता ठळकनं। सुरुवातीलाच एक सकारात्मक बातमी आहे। सातारा जिल्ह्यातल्या दुष्काळी खटाव तालुक्यातल्या निढळ गावात बोरवेल खोदताना अवघ्या 50 फुटांवर पाणी लागलंय। या भागात तीव्र दुष्काळ असताना सुद्धा निढळ गावातील पाण्याची स्थिती मात्र अतिशय वेगळी असल्याचं समोर आलंय। गेली 1.5 दशक सातत्यानं जलसंधारणाचं काम करणाऱ्या या गावामध्ये भूगर्भातली पाणी पातळी वर आल्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे। पुण्याचे माजी महसूल आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या आणि निढळच्या गावकऱ्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आलंय। दुष्काळाचा लढा देण्यासाठी सज्ज असलेल्या गावांकरता ही अतिशय सकारात्मक बातमी आहे। परभणी जिल्ह्यातल्या मानवत तालुक्यातल्या माणोली शिवारामध्ये ज्वारीच्या पिकाला आग लागल्याची घटना घडली। रुस्तुम मांडेच्या यांच्या शेतातलं पीक अचानक लागलेल्या आगीमध्ये जळून खाक झालं। यात दादासाहेब तळेकर भाजलेत। या आगीमध्ये 2 ते 3 एकरातलं ज्वारीचं पीक जळून खाक झालंय। त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा आणि अन्नधान्याचा प्रश्न निर्माण झालाय। गेल्या 2 दिवसांपासून विदर्भामध्ये अनेक तालुक्यांमध्ये गारपीट आणि अवकाळी पावसानं रब्बी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। गहू, हरभरा याच्यासह आंब्याचा मोहोर आणि संत्रा पिकांचंही मोठं नुकसान झालं आहे। येत्या 24 तासात आणखीन काही भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। इकडे तेलंगणातल्या निजामाबाद लोकसभा मतदारसंघातून 500 हळद आणि ज्वारी उत्पादक शेतकरी लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत। राजकारण्यांचं ज्वारी आणि हळदीच्या बाजारभावाच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी ही धडपड सुरू आहे। गेल्या काही दिवसांपासून या 2 पिकांचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात घसरलेत, त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत। 15 मार्चपर्यंत देशामध्ये 273 लाख टन साखरेचं उत्पादन पूर्ण झालंय। गेल्या वर्षी याच काळात साखरेचं उत्पादन 258 लाख टन इतकं झाल्याची माहिती इस्मानं दिली। यंदा 6% साखरेचं उत्पादन वाढलंय, तर महाराष्ट्रातलं साखरेचं उत्पादन 6 लाख टनांनी वाढलं आहे। महाराष्ट्रातल्या 85 साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपलाय, तर अद्याप 100 कारखान्यांच्याकडून ऊसाचं गाळप सुरूच आहे। राज्यातलं साखरेचं उत्पादन 100 लाख टनांवर गेल्याची माहिती साखर सहसंचालकांच्या कार्यालयातून मिळते। दुष्काळ आणि हुमणीचा प्रादुर्भाव असतानाही साखरेच्या उतार्यामध्ये वाढ झाल्याचं दिसून आलंय। आतापर्यंत राज्यातल्या 75 पेक्षा जास्त कारखान्यांचा गाळप हंगाम संपलाय। कोल्हापूर आणि सोलापूर विभागातल्या साखरेच्या उत्पादनात मोठी वाढ झाल्याचं नोंदवलं गेलंय। तसंच पुणे आणि नगर विभागानं सर्वाधिक साखरेचं उत्पादन घेतलं आहे। वायदे बाजारामध्ये कापसाच्या किमतींनी नवा विक्रम केला आहे। वायदे बाजारात 170 किलोचा कापूस गाठीचा भाव हा 21,000 रुपयांवर गेला आहे। वायदे बाजारात कापसाच्या किमतींची ही वाढ तब्बल 5 पटींनी आहे। यामध्ये कापसाची निर्यात वाढल्यानं त्याचा परिणाम खुल्या बाजारात सुद्धा होणार आहे। आता कापसाचे भाव कडाडणार असल्याचं स्पष्ट झालंय। कापसाचे भाव यंदा नवा विक्रम निश्चितपणे प्रस्थापित करतील असं जाणकारांचं म्हणणं आहे। 14 मार्चपर्यंत देशातल्या प्रमुख 91 धरणांमध्ये अवघा 35% पाण्याचा साठा शिल्लक राहिला आहे। देशातल्या 37 जलाशयांमध्ये 60% पाण्याचा वापर फक्त वीज निर्मितीसाठी केला जातो। गेल्या आठवड्याभरात 1% पाणीसाठा घटल्याची माहिती केंद्रीय जलसंपदा विभागानं दिली आहे। कृषी क्षेत्रामध्ये क्रांती झाली तरच भारताला 9 ते 10% विकास दर गाठता येईल असं मत नीती आयोगाचे CEO अमिताभ कांत यांनी व्यक्त केलं आहे। कृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढवणं गरजेचं आहे। त्यासोबतच शेतमाल आणि विक्री व्यवस्थेत तसंच तंत्रज्ञानाच्या वापरात मोठ्या बदलांची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे। बाजार समिती, कायदे आणि जीवनावश्यक कायद्यांच्या जोखडातून शेती क्षेत्र मोकळं करण्याची गरजही अमिताभ कांत यांनी बोलून दाखवली। निवडणुकीच्या धामधुमीत पशुवैद्यकीय महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांच्या संपाकडे सरकारनं पूर्ण दुर्लक्ष केलंय। त्यामुळे गेल्या 8 ते 9 दिवसांपासून सुरू असलेला विद्यार्थ्यांचा संप अद्यापही तसाच सुरू आहे। कोणीच त्याची दखल घेत नाही। त्यामुळे वैतागलेल्या परभणीतल्या महाविद्यालयानं महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मुंडन करत सरकारचा निषेध केला। सरकारनं LSS डॉक्टरांना LDOचं प्रमोशन देऊ नये अशी सगळ्यांची मागणी आहे। आता बोलूयात
काही महत्त्वाच्या गोष्टींकडे. दापोलीच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कोकणचे भूमिपुत्र डॉक्टर संजय सावंत यांची नियुक्ती झाली. कोकणातील शेती इथलं संशोधन आणि कोकणातल्या शेती संशोधनाचं भवितव्य यावर डॉक्टर संजय सावंत यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांनी. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाला डॉक्टर संजय सावंत यांच्या रूपाने भूमिपुत्र कुलगुरू लाभलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. आपण जाणून घेऊया सावंत सरांकडून की त्या कशा पद्धतीने पूर्ण केल्या जाणार आहेत, कोकण कृषी विद्यापीठाला कशा पद्धतीने भरारी दिली जाणार आहे. सर, मला सांगा, आपण कसं काम करणार आहात, कोकणच्या शेतकऱ्यांना कसा दिलासा देणार आहात? कोकणच्या शेतकऱ्यांसाठी कुठेही शेतकऱ्यांना काही दिलासा द्यायचा असेल तर युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून देताना तो शास्त्रशुद्ध आणि शास्त्राच्या आधारावर असला पाहिजे. आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये आमचे जे आंबे भातावरती किंवा कॅश्यू नट याच्यावरती बरंचसं काम झालेलं आहे. तर त्या कामाचं जे निकष आहेत किंवा त्याचे जे रेकमेंडेशन्स आहेत ते रेकमेंडेशन चांगल्या रीतीने शेतकऱ्यावरच्या समोर त्याचा चांगला रिलिव्हन्स देऊन जर ते पोचले तर बरंचसं शेतकऱ्यांच्या कामामध्ये प्रगती होईल आणि त्या प्रमाणामध्ये त्यांची नॉलेज लेवल, त्यांच्या रिलिव्हंट नॉलेज त्यांना जे हवं आहे ते चांगल्या रीतीने पोचवून देण्याचं आम्ही काम करू. त्या संदर्भात काही खास नियोजन सुरू आहे का सर आपलं? नियोजन बऱ्यापैकी आहे. म्हणजे आपली जी विस्तार संस्था आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी काम करत आहेत. ICT बेस्ड इन्फॉर्मेशन सिस्टम बऱ्याच प्रमाणामध्ये सुरू झालेली आहे या इन्स्टिट्यूटमध्ये. ती आणखीन मोठ्या प्रमाणात आणखीन चांगल्या प्रकारे करण्याचा आम्ही प्रयत्न करू. शेतकऱ्यांच्या पर्यंत वातावरणी बेस्ड इन्फॉर्मेशन वेळेवर आणि लवकर टाईमली पोचू शकेल याचा आम्ही प्रयत्न करू. सर, जनरली कोकण म्हटलं की आंबा, काजू, नारळ, सुपारी, भात आणि नाचणी ही पिकं समोर येतात. मात्र या पलीकडे आपल्या विद्यापीठामध्ये काही शेतकऱ्यांच्या हिताचं संशोधन होणार आहे. धोरणामध्ये बऱ्याचशा ठिकाणी प्रोटेक्टेड कल्टिवेशन किंवा व्हॅल्यू ॲडिशन याला फार महत्त्व दिलं जाते. तर आपल्या भागामध्ये पण भरपूर याचा स्कोप आहे आणि याच्यावरती सुद्धा भरपूर नॉलेज युनिव्हर्सिटीकडे किंवा जवळपासच्या विद्यापीठांमध्ये आहे. हे नॉलेज आणखीन त्याच्याबद्दलची चांगली अद्ययावत माहिती आमच्या तरुण वर्गाकडे पोचवून त्यांना त्याचा फायदा मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करू. सर, आपण द्राक्षावरती खूप संशोधन केलं आहे. त्याचा फायदा कोकणच्या शेतकऱ्यांना काय होईल का? द्राक्षाने सगळ्याच गोष्टीमध्ये काय मॉडेल्स सेट केलेलं आहे. म्हणजे ग्रेप नेट आहे आमच्याकडे. ग्रेप नेटमध्ये शेतकऱ्यांना सगळी इन्फॉर्मेशन एक्सपोर्टसाठी जी लागते, उत्पादनापासून एक्सपोर्ट जाईपर्यंत सगळी इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये आहे. तशा प्रकारची मँगो नेट सुद्धा लोकांनी आपेडाने डेव्हलप करायचा प्रयत्न केला आहे. तो आणखीन चांगल्या रीतीने आणखीन ज्याला जे इनपुट्स हवे आहेत ते सगळे आम्ही तयार करून तो चांगला कार्यरत होईपर्यंत काम करू. म्हणजे द्राक्षाच्या धर्तीवरती द्राक्षामध्ये रेसिड्यू हा म्हणजे पेस्टिसाईड रेसिड्यू हा इश्यू बराच येतो आणि त्याच्यावरती आम्ही फार चांगल्या रीतीने काम केलं आहे की आज द्राक्षामध्ये रेसिड्यू येत नाही. सर, कोकणचे बलस्थानं काय आहे, काय आव्हानं असतील आपल्यासमोर? आव्हानं भरपूर आहेत. ती माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या बरोबर मी ज्यावेळेस आणखीन खोलाने डिस्कस करेन त्यावेळेस त्या आव्हानाच्या बद्दल आणखीन काही सांगू शकू. ॲग्रो टुरिझम या विषयावरती मात्र माझा एक स्वतःचा इंटरेस्ट आहे की या जवळपासच्या शेतकऱ्यांनी अगर जर ॲग्रो टुरिझमचा सिस्टमॅटिकली उपयोग केला, शहरातल्या लोकांना, शहरातल्या विद्यार्थ्यांना आपल्या कोकणामधल्या छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत, जशी भाताची लावणी असेल, काही फळांची काढणी असेल, मळणी असेल शेतामध्ये, या गोष्टीचं एक्सपिरियन्स देण्यासाठी ॲग्रो टुरिझम
त्याचं प्रॅक्टिकल इन्फॉर्मेशन देण्यासाठी ॲग्रो टुरिझम अशा प्रकारचा कन्सेप्ट जर इथे आला तर नवीन पिढी कृषीकडे आकर्षित होईल किंवा त्यांना कृषीबद्दलची एक जास्त माहिती असली पाहिजे ती पण येऊ शकेल. आणि या पद्धतीचं ॲग्रो टुरिझम आपल्या विभागामध्ये जर आलं तर हा एक चांगला उपक्रम होईल असं मला वाटतं. सर, भविष्यातलं आपलं काय विजन असेल कोकण संदर्भात? विजन एवढंच की जितका यंग जनरेशन आहे, जे ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट्स आहेत किंवा जी यंग अनएज्युकेटेड लोक आहेत जी सातत्याने कोकणातल्या छोट्या छोट्या विलेजमध्ये राहतात आणि राहत आहेत मागील कित्येक वर्ष, त्यांना चांगल्या रीतीने ट्रेन करणं, कमर्शियल हॉर्टिकल्चर किंवा पैसे देणारं हॉर्टिकल्चर आणि ॲग्रिकल्चर या विषयावरती लोकांना, या यंग जनरेशनला प्रोत्साहन देऊन कोकण आर्थिकदृष्ट्या विकसित करणं हे माझं विजन असू शकेल. ग्लोबल वॉर्मिंगचा कोकणातल्या शेतीला थोडाफार परिणाम होतो आहे, याबद्दल आपल्याकडून काय प्रयत्न होणार आहेत का? चेंज इन क्लायमेट असं म्हणू आपण. आज सुद्धा मी तज्ज्ञांच्या बरोबर बोलत असताना त्यांनी सांगितलं यावर्षीसुद्धा मँगो फक्त 30% फलधारणा झालेली आहे. आणि याचं महत्त्वाचं कारण तेच आहे की ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे अनसर्टनिटी ऑफ एन्व्हायरमेंट. कुठेतरी एकदम अचानक थंडी येते, कुठेतरी एकदम गरम होतं, वादळं येतात, यावेळी पाऊस पडतो किंवा ज्या वेळेस पाऊस पडायला पाहिजे त्यावेळेस पाऊस पडत नाही. आणि या सगळ्या गोष्टी यावर्षी बऱ्याच प्रमाणात झाल्या, त्याच्यामुळे भाताचं पीक कमी आलं. आपल्या काजू किंवा रिसर्च कितपत आम्ही करू शकू याच्याबद्दल चर्चा होणं अतिशय आवश्यक आहे. पण अदरवाईज ॲट द मोमेंट इट इज ओनली ग्लोबल वॉर्मिंग किंवा क्लायमेट चेंज. माझ्यासोबत होते डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे डॉक्टर संजय सावंत सर एक कोकण कृषी विद्यापीठाला सक्षम कुलगुरू लाभल्यामुळे भविष्यात कोकणच्या शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दापोली, रत्नागिरी. बागायती पिकांमध्ये पारंपरिक पद्धतीनं शेती कसण्याचा बहुतांश शेतकऱ्यांचा कल असतो. पण वाशिमच्या रिसोड इथल्या संजय राऊत यांनी कंपनीसाठी टोमॅटोचं बीजोत्पादन करत एक नवीन प्रयोग केला. रिसोडच्या संजय राऊत यांनी आधुनिक शेतीची कास धरली आहे. त्यांनी जवळपास 10 गुंठ्यात शेडनेट उभं करून त्यामध्ये टोमॅटोची शेती फुलवली. कृषी खात्याच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शेडनेट उभं केलं आणि जोडीला बीजोत्पादनाचा छोटा प्रकल्पही सुरू केला. बायर कंपनीचा प्लॅन. ते कसं आता हे भिजवायचं आहे तर त्यांनी फक्त आम्हाला मल्चिंग दिली, बाकीचा खर्च आम्ही करायचा. आणि बियाण्याचा 13 ते 14 हजार रुपये किलो असा भाव सांगितले त्यांनी. बरं. आता बियाण्याचा समजा 12 ते 14 किलोपर्यंत व्हायचा अंदाज आहे. राऊत यांनी बायर कंपनी सोबत बीज खरेदीचा करार केला. या कामात त्यांना कृषी तज्ञ आणि कृषी खात्यानं मदत केली. शेडनेटमध्ये टोमॅटो उत्पादनाचा दर्जा राखला जातोय, त्यामुळे टोमॅटोचं पीक अगदी जोमानं आलंय. याच्या उत्पादनासाठी रासायनिक खतांपासून आणि फवारणीच्या सगळ्या तांत्रिक आणि आधुनिक बाबींचा वापर करण्यात आलाय. खर्च यावर्षी पहिलेच वर्ष असल्यामुळे खर्च जवळपास 1,20,000 पर्यंत खर्च केला आहे. लागवड, फवारणी, टोटल आलं त्याच्यात शेवटपर्यंत. शेडनेट कधी टाकलं तुम्ही? शेडनेट मागच्या वर्षी टाकले. बरं. मागच्या वर्षी कोणतं बी हे घेतलं पीक? मागच्या वर्षी काय नाही, शेडनेट तयार झालं तो मार्च-एप्रिलमध्ये. तर मेथीन संभार टाकला होता. तर त्याच्यातूनच आपल्याला जवळपास पहिल्या एका क्रॉपमध्ये 25 ते 30,000 रुपये उत्पन्न भेटलं. बरं. याच्यापासून किती अपेक्षा आहे? याच्यापासून म्हणजे यावर्षी पहिलं वर्ष असल्यामुळं कमीत कमी तरी 1 लाखापर्यंत नफा मिळायलाच पाहिजे आणि मिळतो. संजय राऊत यांना पहिल्या वर्षी 4 तोड्यामधून किमान 12 किलो टोमॅटो बीज तयार करण्यात यश आलंय. याच्या विक्रीतून त्यांना 14 ते 20,000 रुपयांपर्यंतच्या बाजारभावानुसार अंदाजे 3 लाख रुपयांपर्यंत
उत्पन्नाची अपेक्षा आहे, तर किमान 2 लाख रुपयांचा नफा मिळेल अशी शक्यता आहे. सध्या ते टोमॅटो पासून बिया वेगळं करण्याच्या कामात व्यस्त आहेत. तोडणी झाली, आता हे टमाटे इथून मशीनवर न्यायचे. मशीन म्हणजे ती चक्कीसारखी मशीन आहे. त्याच्यात टमाटे टाकले की त्याचं या टमाट्याचा जे रस आहे ते रस खालच्या साईडनं बाजूला निघून जातो. टकर टमाट्याची बाजूला होतात आणि बी आणि त्याला थोडं थोडं जे मांस असते गर हे एक साईड भरते. मग ते हे काढे पूर्ण एका 200 लिटरच्या टाकीत साठवून ठेवायचं. साठवून ठेवलं की एक रात्रभर त्याला सडू द्यायचं. दुसऱ्या दिवशी मग ते दुसऱ्या एका 200 लिटरच्या टाकीत आपल्या मोटरचा पाईप डायरेक्ट टाकून म्हणजे 5-5 लिटर त्या मोठ्या टाकीतलं दुसऱ्या टाकीत 5-5 लिटर घ्यायचं. त्याच्यात प्रेशरनं पाणी सोडायचं. मग ते आपण अशी टाकी ढवळली की बिजवाई खाली राहते आणि त्याला जे मांस येते त्या मशीनमधून आलेलं मांस ते वर तरंगते. मग ती टाकी लवंडून दिली की ते त्याचं मांस निघून जाते. बी बुडात राहते. मग ते बी काढायचं, बाजूवर वाळू घालायचं. वाळून त्याला 2-3 उन्हं दिली की मग कुठं दिसले राहिलेला कचरा साफ करून घेतलं की बस ओके. संजय राऊत यांनी टोमॅटो बीज तयार केल्यानं गावातल्या आणखीन शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळालंय. वाशिम जिल्ह्यात टोमॅटो बीज तयार करण्याचा हा प्रयत्न यशस्वी झाल्यानं दुष्काळी वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना उत्पन्नाचं एक नवं साधन मिळालंय. किशोर गुमाशे, न्यूज 18 लोकमत, वाशिम. मत्स्य दुष्काळ निवारणासाठी सरकारकडून योग्य उपाययोजना होत नाहीत. त्यामुळे कोकण किनारपट्टीवरील मच्छीमार सध्या सरकारच्या विरोधात काहीसा आक्रमक झालाय. एलईडीच्या मदतीनं होणारी मच्छीमारी ताबडतोब बंद न झाल्यास निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा इशाराच या किनारपट्टीच्या भागातून सरकारला देण्यात आलाय. 15 दिवसामध्ये या सरकारने एलईडी पूर्णपणे बंद केली नाही किंवा ठोस कारवाई केली नाही तर संपूर्ण मच्छीमार समाज या सरकारच्या विरोध मतदान करेल. मच्छीमारांनी हा दिलेला गर्भित इशारा सरकार आणि प्रशासनाला झोपेतून जाग करण्यासाठी पुरेसा आहे. पर्सिनेट जाळी आणि एलईडीच्या तंत्राचा वापर करून संपूर्ण कोकण किनारपट्टीवर ओरबडणारी मच्छीमारी सुरू आहे. सरकार आणि संपूर्ण सरकारी यंत्रणा याकडे डोळेझाक करून गप्प आहे. त्यांना इशारा देण्यासाठीच हा मोर्चा पार पडलाय. एलईडीच्या विरोधामध्ये आम्ही पारंपरिक मच्छीमार सरकार दरबारी शासनाकडे दाद मागत आहोत. परंतु या विषयावरती अजूनपर्यंत शासनाने ठोस कोणतीही कारवाई केलेली नाही. त्याच्यामुळे राज्यातील 4 जिल्ह्यातील सर्व मच्छीमार समाज हा विद्यमान सरकारच्या विरुद्ध नाराज झालेला आहे आणि त्याच्यावर ठोस कारवाई होण्याकरता जोपर्यंत हे सरकार ठोस कारवाई करत नाही तोपर्यंत संपूर्ण मच्छीमार समाज हा आत्ताच्या सरकारवरती नाराज आहे. रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातले अनेक पारंपरिक मच्छीमार ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा आक्रमक झालेत आणि त्यामुळे कोकण किनारपट्टीवर सरकार आणि सरकारच्या निर्णयांबाबत किती असंतोष आहे ते सांगण्यास पुरेसा आहे. एलईडी मच्छीमार त्याच्यामुळे आपल्याला त्रास होत आहे. मच्छीमारांच्या आसमानी संकट पडलेलं आहे. मच्छीमार पूर्ण मेटाकुटे झालेला आहे. आभाळ घुसल्यामुळे आमची पूर्ण आर्थिक कोंडी झालेली आहे. तर एलईडी बंद नाही झाली तर आमची पूर्ण उपासमारीची पाणी आहे. त्यासाठी शासनाने याच्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन एलईडी पूर्णपणे बंद करायला पाहिजे असं माझं आमचा मच्छीमारांचं रायगडातील मच्छीमारांचं म्हणणं आहे. आजच्या मीटिंगमध्ये काय ठरलं? आजच्या मीटिंगमध्ये असं ठरलं की शासनाने याकडे अतिशय गांभीर्याने लक्ष द्यावं जेणेकरून मच्छीमारांची पुढील भविष्यामध्ये उपासमारीची पाळी येणार नाही. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातल्या मच्छीमारांनी एकत्र बैठक घेऊन सरकारला गर्भित इशारा दिलाय. एलईडी मच्छीमारी बंद झाली नाही तर मच्छीमारांवर उपासमारीची वेळ येऊ शकते हे नक्की झालंय. पुढच्या सगळ्या लढाईचं रूप कसं असेल त्याची चर्चा झाली आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी चालणाऱ्या एलईडी लाईट आणि पर्सिस्टंट फिशिंग याचा विरोध करण्यासाठी किंवा या संदर्भात संघर्ष करण्यासाठी जो प्रशासकीय, राजकीय आणि न्यायालयीन असेल अथवा संघर्षात्मक लढा असेल याच्यासाठी या तिन्ही जिल्ह्यांची एक समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय या आजच्या बैठकीमध्ये झालेला आहे. एलईडी लाईटच्या सहाय्यानं समुद्रात वेगानं होणाऱ्या अतिमासेमारीनं समुद्रातल्या मत्स्यसाठ्यावर परिणाम होईल अशी भीतीच मच्छीमारांना वाटू लागली आहे. एलईडी लाईट मासेमारी केली जाते समुद्रामध्ये आणि आजूबाजूचा जवळजवळ 4-6 किलोमीटरचा अंतर एलईडी लाईटच्या नाकाशी केला जातो.
आणि त्या ठिकाणी संपूर्ण लहान आणि मोठी मच्छी एकत्र होते आणि त्याच्या आजूबाजूला पारंपरिक मच्छीमार धंदा करत असतात, त्यांना काही मच्छी मिळत नाही आणि मोठ्या प्रमाणात LED लाईटद्वारे मासेमारी करून संपूर्ण समुद्रातील मच्छी नष्ट केली जात आहे, नष्ट होत आहे. हे शासनाच्या सर्वेनुसार लक्षात आला असून देखील शासन याच्यावर गांभीर्याने लक्ष देत नाही. तर आम्ही आता पारंपरिक मच्छीमार संपूर्ण आमची मच्छीमारी उद्ध्वस्त झालेली आहे. त्या लाईट सोडल्यामुळे आकर्षित होतात आणि सगळ्या प्रकारचे मासे अगदी गॅस्ट्रोपोड ज्याला म्हणतात कुबे ते सुद्धा तळाचे वर येतात आणि अशा प्रकारे सगळी सजीव जे असतात समुद्रातले सगळे पर्सिनेटच्या जाळ्याच्या सहाय्याने मारले जातात. त्याच्यामुळे पर्यावरणाचा सुद्धा नाश होऊन समुद्रात मासाच शिल्लक राहणार नाही. म्हणून ही LED मासेमारी ही विनाशक आहे, घातक आहे, ती संपूर्णतः बंद करावी. केंद्र शासनाचे आणि राज्य शासनाचे तसे आदेश आहेत, मात्र अंमलबजावणी कक्ष अजिबात नसल्यामुळे याच्यावर काही कारवाई होत नाही. तर आमचं असं शासनाला विनंती आहे की याच्यावर त्वरित अंमलबजावणी कक्ष स्थापन करून कारवाई करावी. सरकारी अधिकारी आणि राजकारणी यांच्या संगनमतानं LEDचा वापर करून नियमबाह्य मच्छीमारी करणाऱ्या मच्छीमारांना अभय दिलं जात आहे. हे तातडीनं थांबणं गरजेचं आहे, अन्यथा कोकण किनारपट्टीवर मत्स्य दुष्काळ आणि त्यातून गंभीर बेरोजगारीला सामोरं जावं लागेल यात शंका नाही. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दापोली. अपेक्षा करूयात की सरकार याबद्दल काहीतरी ठोस कारवाई पुढच्या काही दिवसात करेल. आज अन्नदातामध्ये इथेच थांबूयात. उद्या पुन्हा भेटूयात काही यशोगाथांसह, काही समस्या जाणून घ्यायला आणि त्याची उत्तरं शोधण्यासाठी. पाहत राहा अन्नदाता.